नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 9.1। त्याचा पहिला प्रश्न पाहूया। बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत, एकूण 35 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत। आता ह्या ठिकाणी रांग दिलेली आहे बसची, यात काय सांगितले महिलेचा पुढं, मग पुढे म्हणजे इकडे नसतं बाळांनो, इकडे असते। मग 1 2 3 4 5 पुरुष अगोदर उभे, त्यानंतर एक महिला, पुन्हा 5 पुरुष, नंतर एक महिला, असं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे। मग एकूण या ठिकाणी पुरुष उभे आहेत 35 आणि 35 ला आपण 5 ने भाग देऊया। लक्षात ठेवा 5 ने का देतोय, तर या ठिकाणी 5 ने भाग देऊया म्हणजे किती महिला उभ्या आहेत ते आपल्याला कळेल। 5 7 35, 5 7 35, 35 मायनस 35 केले तर 0 0, 7 महिला आपल्याला मिळाल्या। तर या ठिकाणी एकूण पुरुष 35 आणि 7 महिला, 5 आणि 7 12, 12 चे 2, 1 हातचाला कॅरी केला, 3 आणि 1 4, एकूण 42 लोक त्या ठिकाणी उभे असतील। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। एका बसमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, आता बागेमध्ये एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत। प्रत्येक रांगेत 16 झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे असतील। आता विद्यार्थी मित्रांनो, ही एक बाग समजा, याचा जेवढ्या या ठिकाणी रांगा आहेत तेवढेच त्या ठिकाणी पुन्हा अशा पण रांगा दिल्या आहेत, म्हणजे तेवढीच रोपं लावलेली आहेत। एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे, जेवढ्या झाडांच्या रांगा तेवढीच झाडं तिथं लावलेली आहेत। पुढे काय सांगितलं, प्रत्येक रांगेत 16, प्रत्येक रांगेत 16 आहेत, म्हणजे अशा रांगा पण किती मिळतील आपल्याला 16। मग एकूण किती झाडांची लागवड केलेली असं विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी 16 गुणिले 16। आता 16 गुणिले 16 का केलं हे तुमच्या लक्षात आले असतील, कारण अशा 16 रांगा तर अशा पण किती रांगा येतील 16 येतील, म्हणून 16 गुणिले 16 केलं। 16 6 96 म्हणजे 96, त्यापैकी 6 घेतला, 9 हातचाला घेतला, 16 1 16 आणि त्याचा 9 मिळवले। मग 6 आणि 9 15 चे 5 हातचाला 1 25, या ठिकाणी होतात 256, 256। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एका रांगेत अमोलचा मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे, तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील। मग प्रश्न व्यवस्थित समजला नसेल तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे। काय सांगितलंय सुरुवातीला, एका रांगेत अमोलचा मागे, आता हा अमोल घेऊया, अमोलचा मागे, तर ही बाजू मागे येते, ही पुढे येते, एवढं लक्षात ठेवायचंय। अमोलचा मागे 11व्या स्थानावर, 11व्या स्थानावर मीरा आहे, एवढं कळलं। अमोलचा मागे 11व्या स्थानावर मीरा आहे, सुरुवातीपासून 15वा आहे आणि मीराचा क्रमांक हा सुरुवातीपासून 15वा आहे। अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती, आता अमोल आणि या ठिकाणी सुरुवातीला उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत, यांच्यामध्ये किती व्यक्ती उभ्या आहेत ते आपल्याला शोधायचंय। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या सुरुवातीपासून 15वा आणि याचा नंतर 11 आहे, ते आपण मायनस करूया। 5तून 1 गेले 4, 1तून 1 गेला 0, म्हणजे अमोल पासून इकडे 4 व्यक्ती असतील। मग अमोल हा 1 झाला आणि हा एक व्यक्ती उभा आहे, हा एक दुसरा झाला। जर हे 2 झाले तर 4तून हे 2 गेले, मग उरले किती मध्ये 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। कारण अमोल एक स्वतः, एक व्यक्ती 1 नंबर उभा, त्यांच्यामध्ये मिळाले मग 2।
पुढचा प्रश्न आहे चौथा. एका हजेरी पत्रकावर हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आणि अजयचा शेवटून 20वा आहे. हेमा आणि अजय यांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर हजेरी पत्रकात मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल? असे प्रश्न सोपे असतात, फक्त समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता हजेरी पत्रक दिले तर हेमाचा सुरुवातीपासून 9वा आणि अजयचा शेवटून 20वा आणि त्याच्या शेवटून कोणाचा 20वा? अजयचा. आणि अजय यांच्या दरम्यान आता हेमा आणि अजय यांच्यामध्ये किती आहे? 22 विद्यार्थी क्रमांक आहेत. तर हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या, मग मध्यभागी काढण्यासाठी यांची सुरुवातीला काय करावं लागेल? बेरीज. मग हेमा आणि हा आहे अजय. आता यांची टोटल बेरीज करूया. 20, 22 आणि 9. तर या ठिकाणी 2 आणि 9 11चा 1 पुन्हा 1 कॅरी केला. 2 4 आणि 1 5. 51 विद्यार्थी त्या रांगेत उभे आहेत. मग या ठिकाणी मध्यभाग काढायचा असेल तर दिलेल्या संख्येत 1 मिळवायचा, तर ते होतात 52. 52ला 2ने भाग द्यायचा. 2 2 जा 4. 5तून 4 गेले 1. हा 2 खाली जसाच तसा. 2च्या टेबल मध्ये 6 नंबरला येतात 12. 12 मधून 12 गेले 0. उत्तर मिळालं 26. म्हणजे 26व्या क्रमांकावर मध्यभाग येणारा विद्यार्थी असेल. पुढचा आहे 5वा प्रश्न. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्वाचे आहेत. 5वा प्रश्न बघूया काय सांगितले आहे. एका रांगेत राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण उभे आहेत. आता सांगितल्याप्रमाणे कृती करूया. प्रश्न वाचण्याचा तेवढा वेळ वाचेल आपला. राम आणि श्याम यांच्यामध्ये 10 व्यक्ती उभी आहेत. 10 जण उभे आहेत. श्याम रांगेचा एका टोकाकडून 12व्या स्थानावर आहे. आता एका टोकाकडून इकडे का तिकडून आपल्याला माहित नाही. मग एका टोकाकडून मी इकडनं घेतो. इकडनं घेतलं तरी काही अडचण नाही. 12व्या स्थानावर उभा आहे. 12व्या स्थानावर आहे. तर राम रांगेत कोणत्या स्थानावर उभा आहे? तर राम हा रांगेत कोणत्या स्थानावर उभा आहे आपल्याला विचारलेला आहे. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटून 12 आणि त्यांच्या नंतर हा 10. 10 आणि 12 किती होतात? हे 12 आणि 10 यांची बेरीज केली तर मिळाले आपल्याला 22. मिळाले किती? 22. 22 आणि राम 1 23. म्हणजे एकूण या ठिकाणी उभे असलेले व्यक्ती किती? 23. शेवटून याचा क्रमांक पकडला तर 23. सुरुवातीपासून पकडला तर पहिला. बघूया या ठिकाणी पहिला किंवा 23वा. बरोबर, सुरुवातीपासून पकडला तर पहिला आणि शेवटून पकडला तर 23वा. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर, कारण रांगेत किती विद्यार्थी होते? एकूण 23. पुढचा प्रश्न आहे 6वा. एका रांगेत अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. आता एक रांग घेऊया. या रांगेत 13व्या स्थानावर अनिल उभा आहे. मी प्रश्न न वाचता डायरेक्टली सोडवतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. अनिल आणि विल्सन यांच्यामध्ये 5 व्यक्ती उभी आहेत, म्हणजे 5 मुले उभी आहेत. विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा असेल, हा रांगेचा मध्यभागी उभा असेल, तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत? तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत? मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा मध्यभागी आहे म्हणजे याचा इकडे हे 5 आणि 13. 13 मध्ये 5 मिळवले तर झाले 18. म्हणजे विल्सनचा ह्या बाजूला पुढे किंवा डाव्या बाजूला 18 असतील, तर उजव्या बाजूला पण 18 मुले असतील. 18 आणि 18 एकूण झाले 36 आणि विल्सन एक स्वतः झाले 37. म्हणजे रांगेत एकूण किती विद्यार्थी मिळाले आपल्याला?
37 38. या ठिकाणी 37 नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. 13 पुन्हा आपल्याला शोधून इथं इकडनं जर घेतला तर येईल, पण तेवढा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. एक उत्तर मिळालं तर दुसरं उत्तर लगेच आहे, कारण 37 बाकी ठिकाणी दिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. रेल्वे तिकिटासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या रांगेत माधवचा पुढे 22 व्यक्ती आणि मागे 12 व्यक्ती उभ्या आहेत, तर रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर उभी असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे तिकिटासाठी रांग आहे, त्या रांगेत माधवच्या पुढे, आता हा माधवचा पुढे म्हणजे ह्या बाजूला 22 व्यक्ती आहेत आणि मागे 12 व्यक्ती, आणि याचा मागे 12 व्यक्ती उभे आहेत, तर रांगेत 17व्या स्थानावर. मग आता 17वा विचारलं तर सुरुवातीपासून मोजायचं विद्यार्थी मित्रांनो. इथं उल्लेख डावी किंवा उजवी बाजू जर केलेलं नसेल तर रांगेत 17वा, म्हणून सुरुवातीपासून 17वा घ्या, एवढं लक्षात ठेवा. स्थानावर उभी असेल, 17व्या स्थानावर उभी असेल तर व्यक्ती मागून, तर ती व्यक्ती मागून कोणत्याही स्थानावर, म्हणजे ही मागून कोणत्या स्थानावर उभी आहे ते विचारलेलं आहे. मग एकूण व्यक्ती किती ते शोधूया. 22 आणि माधव 1 23 आणि हे 12, एकूण 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, एकूण 35 व्यक्ती मिळाले. ह्या 35 मधून सुरुवातीपासून याचा 17वा होता, ते 17 मायनस करूया. या ठिकाणी 15 होतील, इकडनं 1 कॅरी केला म्हणून इकडे उरले 2. 15 मधून 7 गेले 8, 2तून 1 गेला 1, 18 व्यक्ती उरले. पण तिकडनं याचाच नंबर आपल्याला घ्यायचा आहे, कारण इकडनं तर याचा नंबर मायनस केला मोजताना, याचा मायनस केला, पण तिकडनं याचाच नंबर मोजायचा आहे, म्हणून याचा 1 मिळवायचा, ते झाले 19. मग आता याचा शेवटून कितवा असेल? 19वा. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. रोषणाईसाठी रंगीत दिव्यांच्या माळेमध्ये 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावलेले आहेत. प्रत्येक निळ्या रंगाच्या दिव्याचा उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे व डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे लावलेले आहेत, तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एकूण 32 दिवे लावलेले आहेत, त्यापैकी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? प्रत्येक निळ्या रंगाचा दिवा. आता निळा रंग घेऊया. निळ्या रंगाचा दिवा, दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाची, आता उजवी बाजू ही इकडे आली तांबड्या रंगाची 3, शॉर्टकट घेतोय, पूर्ण नाव काही लिहत नाही. व डावीकडे 2 हिरव्या रंगाची, डावी बाजू ही 2 हिरव्या रंगाची दिवे लावले आहेत, तर 32व्या स्थानावर असलेल्या. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 32 ला भाग द्यायचा आहे. सर कशाने? तर एकूण हे जे दिवे लावलेले रंगाची ती मोजा, 1 2 3 4 5 6, ही एका क्रमाने लावलेली आहेत, कारण हा क्रमांक तांबडा आटोपल्यानंतर पुन्हा काय लागेल? हिरवा पासून पुन्हा तांबडा आटोपला की पुन्हा हिरवा, म्हणजे एकूण हे 6, म्हणून याला 6 ने भाग देऊया. मग 6 6 5 जा 30, 2तून 0 गेले 2, 3तून 3 गेले 0. या ठिकाणी 2 उरलेले, जे उरलेले ते सुरुवातीपासूनचे क्रमांक मोजायचे. हा पहिला क्रमांक, हा दुसरा क्रमांक मिळाला हिरवा, तर तो कोणता असेल? हिरव्या क्रमांकाचा, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. दोऱ्याचे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न मी तुम्हाला 2 पद्धत सांगतो, एक सोपी पद्धत पण सांगतोय आणि एक कठीण. सुरुवातीला कठीण घेतो, नंतर सोपी ट्रिक उशिरा सांगतो. बघा 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे जर कळलं तर यासारखे प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता येतील.
आणि त्यांना गाठी मारायचं आहे. 1 2 3 म्हणजे या जोडण्यासाठी ही एक गाठ मारली, यांना जोडण्यासाठी ही एक गाठ मारली, असा त्याचा अर्थ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण 12 होते आणि या ठिकाणी 11 गाठी माराव्या लागल्या. मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, जी संख्या दिली असेल त्याच्यातून एक मायनस करायचं, आलेलं उत्तर असेल ते पर्यायातून शोधायचं. ही त्याची सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. मग एका रांगेत जर 16 असतील मग 16 मायनस 1 करायचं, 15 गाठी माराव्या लागतील. एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे 10वा. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या व त्या पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या पताकाचा क्रमांक कितवा असेल? असे प्रश्न आपण सोडवले विद्यार्थी मित्रांनो. आता 9 लाल कलरचे आणि त्याचे दुप्पट म्हणजे 9च्या दुप्पट किती झाले? 18. हे मिळवायचे, कारण हे पताका एकूण किती लावले ते, कारण मध्यभाग काय शोधायचा आहे? मध्यभाग आपल्याला शोधायचा आहे. मग 9 आणि 18 एकूण 27 होतात आणि मध्यभाग शोधण्यासाठी त्याच्यात एक मिळवावा लागेल, म्हणजे ते झाले 28. या 28ला 2ने भाग द्यायचा. 2 1 2 म्हणजे 2 1 2 0 8 खाली उतरवला. 2 4 8 0 उत्तर मिळालं 14. पर्याय क्रमांक 4. ह्या पद्धतीने जर असे प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता यायला हवेत. पुढचा प्रश्न 11वा. याच्या नंतरचे प्रश्न तुम्हाला मी HW देणार आहे, किंवा जर तुम्ही म्हणणार सर पुढचा व्हिडिओ घ्या तर मी उद्याच्या दिवशी याचा पुढचा व्हिडिओ पाठवेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया 11वा प्रश्न काय सांगितलंय. एका रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर कमलेश असून, आता एका रांगेत ही रांग आहे, या रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर कोण आहे? कमलेश. बघा डावीकडून 5व्या स्थानावर कमलेश आहे. प्रथमेश हा उजवीकडून 6वा. प्रथमेश इकडनं तो 6वा घेऊया, इथे घेऊया प्रथमेश 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास म्हणजे हा येईल इथं आणि हा जाईल इथं. अदलाबदल केल्यास डावीकडून 13व्या होता, तर कोण? कमलेश हा डावीकडून 13वा, म्हणजे केल्यानंतर कमलेश इथं आल्यानंतर कमलेश हा डावीकडून कितवा मिळाला? 13वा. तर प्रथमेश उजवीकडून कितवा? तर प्रथमेश हा इथं येईल प्रथमेश, कारण त्यांच्या जागांची काय केली अदलाबदल. तर हा इकडनं डावीकडून कितवा येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता प्रथमेश जो आहे त्याचा इकडनं आणि इकडनं दोघीकडचे अंक दिलेत, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजूचे क्रमांक दिलेले आहेत आणि दोघींचा एकच क्रमांक दिलाय. मग या ठिकाणी 13 मध्ये 6 मिळवले तर 19 होता, आणि तुम्हाला अगोदर सांगितलं की दोघांचा क्रमांक एकच येतोय म्हणून तो एक मायनस करायचा. किती झाले? 18. मग या ठिकाणी रांगेत एकूण 18 विद्यार्थी ते उभे आहेत. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 18 ते झाले, आणि या ठिकाणी प्रथमेश इकडे आल्यानंतर म्हणजे त्याचा कितवा क्रमांक आला? मग 5वा. इकडनं 5 मायनस करूया, म्हणजे डावीकडून मायनस केले 5, कारण इकडनं डावीकडून 5वा होता. तर या ठिकाणी उरले किती? 13. किती उरले? 13. याचाच क्रमांक आपण मायनस केला होता म्हणून तो मायनस केलेला प्लस करावा लागेल. इथं झाले 14, म्हणजे त्याचा उजवीकडून क्रमांक मिळेल आपल्याला 14वा. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. 1 का मिळवला तुमच्या लक्षात आला असेल, कारण तो मायनस केला होता, याचा क्रमांक तो पुन्हा मिळवला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. राहिलेले व्हिडिओ प्रश्न जे असतील तुम्ही जर सांगणार तर मी उद्या पुन्हा घेतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.